हरिहरा भेद नाही नका करू वाद। एक एकाचे हृदय गोडे साखरेच्या ठाई। बेदकासी नाड एक वेलांटीचा आड। एक एकाचे हृदय गोडे साखरेच्या ठाई। उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग। एक एकाचे हृदय गोडे साखरेच्या ठाई। योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना। अन्यांश्च चरण श्रवण त्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संता जिया। रम्य सिंहासन संपदा भोज तेजस्पुर दिक्प्रदेश। विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानम समाधि समृतिं भजे ज्ञानदेव। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने। नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन पावने। नमो त्रिभुवन पावने जननी देवाची जननी देवाची भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो। याभ्यां विना न पश्यन्ते सिद्धा स्वान्तस्तमेश्वरं सत्य ज्योतिर्लिंग। प्रातःकाळी स्मरण करा। कोटी कोडे उधारा। सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा वेरू। नमो जन्मभूमी जते जन्मलो मे। नमो कर्मभूमी जथे वाढिलो मे। नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पाहावी तो झालो आम्ही। नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येतो न पुढे कामे। विठ्ठल विठ्ठल हरिहरा भेद नाही नका करू वाद। एक एकाचे हृदय गोडे साखरेच्या ठाई। प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग। अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य भूषण। ज्ञान्यांच्या राजे सदकांचं मायबाप योग्यांची माऊली कौशल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा। माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णवा असावे असे साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे। विठ्ठल अभंग पंचमी निर्माते उपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबाराय यांचा असून
अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे. किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पण आपण सर्वांचं पारमार्थिक क्षेत्रातील आराधन भगवान श्री सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये विराजित आहात. रसिकता, भाऊकता, चतुरता, सजगता, श्रोत्याच्या, भक्तिशास्त्राच्या, श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कार्य परंपरा सगळ्यांना ज्ञातव्य असलच आहेच. वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचकृषी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात. ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता, त्याच नैतिकतेचं पैकत्व आपल्या गावात आपल्या परिसरात आपल्या पंचकृषीमध्ये परमार्थाची प्रदीर्घ परंपरा आहे. त्या प्रदीर्घ परंपरेमध्ये आपण सगळेजण टाळकरी वारकरी माळकरी म्हणून जीवन जगत असतो. फडकऱ्यांची एक पवित्र पावन परंपरा आपल्याकडे आहे आणि त्या परंपरेचं आराधन तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनाचे खऱ्या अर्थाने श्रीगुरु आदरणीय श्रोत्रभक्तीपरायण परमपूज्य ज्ञानेश्वरजी महाराज देशमुख जळगावकर श्री महाराजांच्या आज्ञेतून श्रावण महिन्याच्या पवित्र पर्व कालावर प्रत्येक सोमवारी आपण भगवान सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये आध्यात्मिक वैचारिक आदान प्रदान खऱ्या अर्थाने करवित असतो. आणि त्या आध्यात्मिक वैचारिक आदान प्रदान करवित असताना आपल्या प्रत्येकाच्या भूमिका दर्शनातून आपण या माध्यमातून दर सोमवारी कीर्तनाचं आयोजन करवित असतो. पहिला सोमवार आणि तदनुषंगाने पूज्य महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या समन्वयातून समर्पणातून वैकुंठवासी आदरणीय श्रोत्रभक्तीपरायण पोपटराव दोंडीबा देशमुख यांच्या चिरकाल स्मृतिग्रंथांना आध्यात्मिक चैतन्याचा उजाळा देत असताना त्यांचे चिरंजीव आदरणीय श्रोत्रभक्तीपरायण मनोहर अर्थात बंडूभैया पोपटराव देशमुख, त्यांचे दुसरे चिरंजीव सुनील बाप्पा पोपटराव देशमुख या दोन्ही बांधवांनी आणि त्यांच्याच कुटुंबातील त्यांचे चिरंजीव निखिल मनोहर देशमुख आणि सौरभ सुनील देशमुख या कुटुंबाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा यदक्षणाचा आत्ताचा हा स्वर्णयोग विठ्ठल. भारतीय संस्कृती ही जगातल्या प्रत्येक संस्कृतीला लालवेल अशी पवित्र पावन संस्कृती. या संस्कृतीचं वैशिष्ट्य जगामध्ये तुम्ही किती फिरलात तरी भारतीय संस्कृतीसारखी संस्कृती विचार आचार खऱ्या अर्थाने तुम्हाला मला कुठे सापडणार. इतर देश हे भोगवादाचे देश आहे, पण भारत देश हा गीतेचं बोट पकडतो. त्यागा शांती निरंतरम न येते भोगा शांती निरंतरम. इथे भोगामध्ये शांती प्राप्त होत नाही, तिथे त्यागामध्ये शांती प्राप्त केल्या जाते. आणि त्यागामध्ये शांती प्राप्त करत असताना मग तो त्याग सत्तेचा असेल, तो त्याग संपत्तीचा असेल, तो त्याग आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दैनंदिन गरजांचा असेल, पण त्यागातून शांतीकडे प्रवास करणं ही भारतीय तत्वज्ञानाची भूमिका आहे. आणि या भूमिकेमध्ये आपण जीवन जगतो. मी नेहमी सांगतो, जगात तुम्ही किती फिरा, प्रेस, रुरू, इराण, इटान, भूटान, हॉलंड, स्कॉटलंड, न्यूझीलंड, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, म्यानमार, सिंगापूर, सिडनी, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, रोम, पॅरिस, बडोदा, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, फ्रान्स, रुरू, बाकीचे देश घरी पाहूया. जगातल्या कोणत्याही देशाचा अभ्यास करा, पण भारतासारखा देश जगात शोधून सापडणार नाही. हा जगात असा एकमेव देश आहे. महाराज म्हटले, भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतासारख्या देशात जन्माला येणं याच्यासारखी दुसरी संपत्ती कोणती नाही. जगात असा एकमेव देश आहे, याला 6 नाव आहे. ह्याचं पहिलं नाव आहे अजनब वर्ष, ह्याचं दुसरं नाव आहे पृथ्वीपालत्य वर्ष, ह्याचं तिसरं नाव आहे आर्यवर्त देश, ह्याचं चौथं नाव आहे हिंदुस्तान लेकिन हिंदू को नहीं स्थान. ह्याचं एक नाव होतं इंडिया. तुम्ही आवाज वाढवा मागे सरकल माता. याचं एक नाव होतं इंडिया आणि याचं परमनंट नाव झालं, त्याचं नाव आहे भारत. याला भारत का म्हणतात? कारण याला भारत म्हणण्यामागची भूमिका अशी, भा म्हणजे भक्ती, भा म्हणजे ज्ञान, भा म्हणजे तेज, भा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे उजेड, भा म्हणजे अविरलता, भा म्हणजे तरलता, भा म्हणजे अखंडता, रत म्हणजे रममान होणे. जो देश भक्तीमध्ये, ज्ञानामध्ये, तेजामध्ये, अविरलतेमध्ये, तरलतेमध्ये, अखंडतेमध्ये कायमस्वरूपी रत आहे आणि उद्याचा विश्वगुरु बनण्याकरता रत झालेला आहे, तो खऱ्या अर्थाने भारत आहे. काय भारत म्हणायचं? कारण या भारताचं वैशिष्ट्य आहे ते, या भारतामध्ये अनेक राज्य आहे. अमेरिका राष्ट्र आहे, जपान राष्ट्र आहे, फ्रान्स राष्ट्र आहे, ब्राझील राष्ट्र आहे. लोक देशाला राष्ट्र म्हणतात, यात काय नवले. लोक देशाला राष्ट्र म्हणतात, यात काय नवले. या भारतात असं एक राज्य आहे, त्या राज्याला राष्ट्र म्हणतात, त्याचं नाव महाराष्ट्र आहे. असं एकमेव राज्य आहे की त्या राज्यालाच राष्ट्र म्हणतात, त्याचं नाव महाराष्ट्र आहे. काय याला राष्ट्र म्हणतात? कारण या महाराष्ट्रात 4 गोष्टी. या महाराष्ट्रात संत आहे, या महाराष्ट्रात ग्रंथ आहे, या महाराष्ट्रात नानाविध पंथ आहे आणि या महाराष्ट्रात भगवंत आहे. काय या महाराष्ट्रात कोणते कोणते ग्रंथ आहेत?
आहेत, कोणते संत आहेत, कोणता पंथ आहे आणि कोणता भगवंत आहे. या महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत आहे, या महाराष्ट्रात गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आहे, या महाराष्ट्रात पायी वारी करून देवाकडे पोहोचणारा वारकरी संप्रदायासारखा पंथ आहे आणि पायावर डोकं ठेवायची संधी देणारा पांडुरंगासारखा भगवंत आहे. मग काय करतात तुमच्या वारकरी संप्रदायाचे संत? संत संत लिहितात ग्रंथ. काय करतात? ग्रंथ ग्रंथ धावतात पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत. याचा मूळ पाय वारकरी संप्रदायातले संत. ह्या प्रक्रियेतून आम्ही प्रवास करतो आणि त्या प्रवास शलाखेमध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राला प्रदीर्घ परंपरा आहे, वारकरी संप्रदायाला प्रदीर्घ परंपरा आहे. आमच्याकडे ग्रंथ परंपरा आहे, आमच्याकडे संत परंपरा आहे आणि आमच्याकडे भगवंत परंपरा आहे. का कधीतरी ग्रंथ आम्ही समजून घेतले पाहिजे. आमच्याकडे वैदिक ग्रंथ आहे, आमच्याकडे पौराणिक ग्रंथ आहे, आमच्याकडे ज्योतिष ग्रंथ आहे, आमच्याकडे व्याकरणाचे ग्रंथ आहे. हो, आमच्याकडे खऱ्या अर्थाने ज्ञानोबा तुकोबारायांच्या गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आहे. भूमिका मोठ्या आहेत आपल्याकडे. वेदाच्या भूमिका ह्या स्वतंत्र प्रवास करतात. वेद नावाची भूमिका प्रवास करतात. आपल्याकडे वेद किती आहेत? 4. तरी काही काही महाराज लोक, काही काही सुधारित समाज सुधारक सुविचार टाकतात, रील तयार करतात. 4 वेद समजण्यापेक्षा जगाच्या वेदना समजून घ्या. आधी वेद समज, मग वेदना समजते. शब्दाला शब्द जोडून बुद्धीचा फवारा उडवायचा, आगाऊपणा करायचा नाही. वेद हा स्वतंत्र मुद्दा आणि वेदना ही स्वतंत्र मुद्दा आहे. तुला संसारात दादूच्या मम्मीकडून भोगावी लागते ते वेदना आहे, आणि इथं आल्यानंतर जो आनंद भेटतो तो वेद आहे. हे तुला समजत नाही, हा वारकरी संप्रदायाचा खेद आहे. अर्थात वेद जो आहे त्या वेदाच्या भूमिका आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद या वेदामध्ये प्रत्येकाच्या भूमिका स्वतंत्र आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञाच्या संबंधाने भूमिका आहेत, पण त्याच्यामध्ये शाखा आहे वैश्यस्कृती. ती वैश्यस प्रकृती आहार नियंत्रण देते. आहार काय खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, त्याच्या एक पद्धती. ऋतू बदलला की जेवण बदललं पाहिजे, ऋतू बदलल्यावर आहार बदलला पाहिजे. यजुर्वेदाचं असं वाक्य आहे, पटलं तर घ्या. ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं जीवन संपलं. फार काही लागतच नाही. पोटात आणि डोक्यात चुकीचं जाऊ द्यायचं नाही. पोटात सोमवार एकादशी गेली नाही तर चालेल, पण बुधवार रविवार जाता कामा नये. नाही गेली सोमवार एकादशी तर चालेल, पण बुधवार रविवार जाता. काय केलं पाहिजे याच्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. शुगरची इन्शुलिनचं इंजेक्शन घेतलं नाही तर चालेल, पण गोड खाल्लं नाही पाहिजे. सेव्यापेक्षा पथ्य महत्वाचं आहे. काय करावं याच्यापेक्षा काय करू नये महत्वाचं आहे. डोक्यात काय गेलं पाहिजे ध्यानात आलं पाहिजे. डोक्यात जळगावचा पाटील गेला नाही तर चालेल, पण ते शिंदखेड्याचे पाटलीन गेले नाही पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या डोक्यात काय गेलं पाहिजे, आपल्या मनात काय विचार आला पाहिजे, महत्वाचा मुद्दा आहे. वेदाने भूमिका. साम नावाचा वेद आहे. साम 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 म्हणजे सा म्हणजे रुचा, सा म्हणजे श्लोक, आम म्हणजे आलाप. ज्या ग्रंथातले श्लोक, ज्या ग्रंथातल्या रुचा संगीतातल्या आलापामध्येच गायच्या असतात त्याला म्हणतात साम. ते गात असताना त्याच्या भूमिका आहे पूर्वार्चित गायन पद्धती आणि उत्तरार्चित गायन पद्धती. त्याच्यात पुन्हा पुढे भूमिका आहे पूर्वार्चित, उत्तरार्चित उत्तर गायन पद्धती, पूर्वार्चित उत्तर गायन पद्धती. या पद्धतीमध्ये त्याला स्वतंत्र पद्धतीने गाण्याच्या स्वतंत्र प्रक्रिया आहे. म्हणजे काय, एखादा राग म्हटला जातो, तो राग म्हणताना त्याचा अंतरा म्हटला जातो, पुन्हा ध्रुवपदावर त्याच रागाचं चरण म्हटलं जातं. याला म्हणतात पूर्वार्चित गायन पद्धती. उत्तरार्चित गायन पद्धती अशी नसते. एखादा राग म्हणायचा, तो राग ज्या थाटातला आहे, त्या थाटामध्ये जे जे राग जन्माला येतात त्या प्रत्येक रागाची ठेवण म्हणायची, पुन्हा मूळच्या रागाचा अंतरा म्हणायचा आणि मूळच्या ठेवणीवर परत यायचं. याला म्हणतात पूर्वार्चित उत्तर गायन पद्धती. उत्तरार्चित उत्तर गायन पद्धती म्हणजे काय, ज्या थाटातला आपण राग गातो त्या थाटातले सगळे रागांच्या ठेवण म्हणायच्या आणि तो थाट बाजूला करून दुसऱ्या थाटात जायचं. काफी थाटातून भैरव थाटात जाता आलं पाहिजे, भैरव थाटातून काफी थाटात आलं पाहिजे. आणि हे सगळं म्हणत असताना स्वर ताल न चुकता पुन्हा माणूस थाटातच म्हटलं पाहिजे. याला म्हणतात उत्तरार्चित उत्तर गायन पद्धती. या प्रक्रियेतून आपल्याकडे या पद्धती असतात. त्या 3 पद्धतीच्या त्याच्या पुन्हा पद्धती असतात.
आगत पद्धत वेगळी, अनागत पद्धत वेगळी आणि प्रगत पद्धत वेगळी. हां, समयच्या अगोदर म्हणतो आगत, समयच्या नंतर म्हणतो अनागत, समयच्या अगोदर वाजवतो आगत, समयच्या नंतर वाजवतो अनागत. गायक आणि पखवाजाची युती म्हणजे कीर्तनकाराची आत्महत्या. त्यामुळे सावध राहिलं पाहिजे. आगतही नको अनागतही नको, दोन्ही समेवरच म्हणतात, समेवरच वाजवतात, तिला म्हणतात प्रगत. साम म्हणतात. त्या सामाच्या पलीकडे काठिण्यता देणारा ग्रंथ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याचं नाव आहे ऋग्वेद. ऋग्वेदाची मंडल आहे. ऋग्वेदाला प्रत्येकाला 10 मंडल प्रमुख आहेत. त्या प्रत्येक मंडलाचा शाकल नावाचं मंडल आहे. शाकल नावाचे ऋषी, बाष्कल नावाचे ऋषी, कण्व नावाचे ऋषी, तौद नावाचे ऋषी, मौद नावाचे ऋषी, ह्याने ते मंडलं लिहिली आणि त्या मंडलातून एकेका प्रक्रियेचा त्यांनी खऱ्या अर्थाने शोध लावला. का त्यांनी ही जी प्रक्रिया सादर केली, या प्रक्रियेमध्ये बाष्कल नावाचे एक ऋषी होते. बाष्कल, त्यांचं नावच बाष्कल आहे. त्यांनी रुचा तयार केल्या, प्रत्येकाच्या रुचा कलेक्ट केल्या. तुम्ही किती लिहिला? 10, तुम्ही 50, तुम्ही 100, तुम्ही 200, तुम्ही 150. आणा रुचा. मग ज्याने रुचा लिहून आणल्या त्याने अर्थ सांगावा. तुम्ही जे आणलंय ना त्याचा अर्थ सांगा. मग तो अर्थ सांगत असताना प्रत्येकाने अर्थ सांगितला आणि त्याच्या रुचांचा स्वीकार केला. तो स्वीकार करता करता मग आले बाष्कल नावाचे ऋषी. त्या बाष्कलने काही रुचा आणल्या. म्हटले या माझ्या रुचा तुमच्या ऋग्वेदामध्ये टाका. सगळे बाकीचे ऋषी म्हटले आम्ही तुमच्या रुचा घ्यायला तयार आहे, पण तुम्ही जे लिहिलंय त्याचा अर्थ सांगा. ते म्हणे मला अर्थ माहिती नाही. मग अर्थ जर माहिती नाही तर कसं काय घ्यायचे आम्ही? तुम्हाला तुम्ही जे लिहिलंय त्याचा अर्थ माहिती नाही, मग तुम्ही आणल्या कुठून? ते म्हणे मी युट्यूबवरून पाठ केल्या. कुठून आणल्या तुम्ही? कधी कधी होतं ना स्वयंलिखितम स्वयं न पठितम, स्वतःचं लिहिलेलं स्वतःला वाचता येत नाही कधी कधी. ते म्हटले तुम्हाला जर समजत नाही ना आम्ही तुमच्या रुचा घेणार नाही. त्यांनी सांगितलं आमच्या रुचांचा जर तुम्ही स्वीकार केला नाही तर आम्ही नास्तिकाकडे जाऊ. म्हणजे मी चारवाकाला देईल आणि चारवाक मताला दिल्या दर्शन करायला की तुम्हाला पश्चाताप होईल. शेवटी नाईलाज झाला. इच्छा नसताना ते घ्यावं लागलं. इच्छा नसताना त्याच्या रुचा घेतल्या. आज 2025 मध्ये सुद्धा वेदाचं होत्र होत असताना आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, अजूनही बाष्कल नावाच्या ऋषीच्या रुचा वेदामध्ये आहेत, पण त्या कधीच कुठे वापरल्या जात नाही. का? कारण त्या ऋषीचं नाव आहे बाष्कल आणि त्याने जे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ त्यालाही माहिती नव्हता. म्हणून त्यांचा स्वीकार केला पण त्याचा सुधार केला नाही. स्वीकार केला पण सुधार नाही केला. कोणी त्याला पुढे घेतलं नाही. म्हणून आजही चौकामध्ये जर आपण एकत्र आलो आणि चौकात एकत्र येऊन आपल्यामध्ये जर एखादा बोलला की का रे तू जे बोलतोय तुझ्याकडे पुरावा नाही, तुझ्याकडे आधार नाही, मग लोक काय म्हणतात कोणत्या गप्पा मारतोय हा? कोणत्या गप्पा आहेत त्या? बाष्कळ गप्पा. बाष्कळ हे गप्पांचं नाव नाही, बाष्कळ हे ऋषीचं नाव आहे. ज्याच्या बोलण्याला कोणताच पुरावा नसतो त्याला म्हणतात बाष्कळ. विठ्ठल बाष्कल म्हणून संबोधल्या जातं. बरोबर आहे, तुम्ही राहू द्या. ते बाष्कल नावाच्या ऋषीची परंपरा त्यांच्याकरता खऱ्या अर्थाने दिल्या जाते. त्यालाच आपल्याकडे बाष्कल म्हटलं जातं. नाही येतोय त्यांना आवाज, ते जास्त लांब बसले येतील ना ते पुढं, काही हरकत नाही. काय होतं आपल्याला जर आवाज आला नाही तर आपल्यालाच उमजणार नाही. माझा बाष्कल होईल. मी जे बोलतोय ते मला समजलं नाही तर मी बाष्कल होईल ना. पुन्हा तुम्ही म्हणणार की त्याने बाष्कळ गप्पा मारल्या, तेव्हा मला शाकलच राहू द्या. त्या शाकल नावाच्या ऋषीच्या ऋतांचा स्वीकार हे जे ना खगोल भूगोल हे सगळं शाकलाने घेतलंय. जे महिन्यात ना महिने तुम्ही ऋग्वेदामध्ये वेगळ्या प्रकारचे महिने. भारतीय तत्वज्ञान जितकं श्रीमंत ना तितकं श्रीमंत नाही. बघा अक्षय तृतीया झाले की आपल्याकडे सण समाप्त होतात. वेदाच्या संबंधाने कशी मन केली एका ऋषीने आपल्या साधूने, त्या मनीचं ना अखिती आणि सणाची निश्चिती. अखिती म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया झाली सण संपले. आया सावन लाया सण. श्रावण आला की सण घेऊन येतो, तो बिना सणांचा येत नाही. श्रावण सणाच्याच माध्यमातून येतो. श्रावणाचं वैशिष्ट्य असते तो आला म्हणजे सण सुरू झाले. म्हणून श्रावण महिन्यामध्ये अनेक सण आहेत. रक्षाबंधन असेल, अनेक सण आहेत. या प्रक्रियेमध्ये त्या प्रत्येक महिन्याला स्वतंत्र भूमिका आहे. आपल्याकडे ही जी प्रक्रिया आहे ना तत्वज्ञानामध्ये, मी नेहमी सांगतो एवढी व्यापक तत्व प्रक्रिया कुठेच नाही. माणसांपेक्षा महिलांच्या तर पटकन ध्यानात येईल. आपल्याकडे असा एक दिवस येतो त्या दिवशी चंद्र उगवत नाही. मी उद्या येऊ का? हा पटकन बोलत जा, मला एवढा गॅप चालत नाही.
मग कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की जय विठ्ठलपर्यंत मला कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. एखादा म्हातारा माणूस आहे, त्याचा जीव लवकर जात नाही, त्याची तब्येत सिरियस झाली, घरातले लोक 10-10 मिनिटांनी जवळ चेक करतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं तुम्ही 2 वाजेपर्यंत माझ्याकडे पाहायचं, आहे आहेच. आता कसं काय जाईल. बर, ही जी प्रक्रिया आहे, असा एक दिवस आहे त्या दिवशी चंद्र उगत नाही, तिला म्हणतात अमावस. अमावस म्हणजे काय हो? ऋग्वेदात आलेलं वर्णन आहे अमावस. अ म्हणजे नाही, मा म्हणजे चंद्र, वस म्हणजे दिवस. ज्या दिवशी चंद्र उगवत नाही तो दिवस म्हणजे अमावस. सांगा जगातल्या कोणत्या भाषाकाराकडे अशी प्रसिद्धी आहे? असा एक दिवस की त्या दिवशी पूर्ण चंद्र उगवतो. पौर्णिमा. पौर्ण म्हणजे पूर्ण, मा म्हणजे चंद्र, पूर्ण चंद्र उगवतो, तिला म्हणतात पौर्णिमा. अशी तृतीया, पंचमी, सप्तमी, नवमी, अष्टमी या प्रत्येक तिथीला शास्त्र आहे. आणि या प्रत्येक तिथीचा मला अर्थ माहिती आहे, पण एका कीर्तनात एका पाकिटात मी इतकं ज्ञान देत नाही. माझे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, त्याचे कॅपिटल थंब रूल्स आहेत मी तयार केले. सेल्फ डिफेन्स, हळूहळू ढाडे ढाडे एक वेळे, एका पाकिटात काय काय कडे. हे अर्धे ओवी ज्ञानेश्वर महाराजांची आणि उरलेले अर्धे ओवी ज्ञानेश्वर महाराजांची. ऐका, या प्रक्रियेमध्ये तो चंद्र फिरतो की नाही? चंद्र सूर्याभोवती फिरतो का मंगळाभोवती? हा, पृथ्वीभोवती. बर, चंद्र सूर्याभोवती का मंगळाभोवती? बर, पृथ्वीभोवतीच. मग आता ऐका, काही निर्णय राखीव ठेवावे लागतात कायद्यामध्ये. वकील लोक हुशार असतात, म्हणजे हुशार असतात म्हणूनच वकील असतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, त्याला फिरायला किती दिवस लागतात? त्याचा जॉग्राफिकली सिद्धांत आहे 27.8 तास ते 30 दिवस. कमीत कमी 27 दिवस 8 तास ते जास्तीत जास्त 30 दिवस. त्या 30 दिवसाचा जो तयार होतो त्याला काय म्हणतात? महिना. त्याला संस्कृतमध्ये ऋग्वेदात नाव आहे मास. त्याला मास का म्हणतात नाही का? मा म्हणजे चंद्र, स म्हणजे दिस, दिस म्हणजे दिवस. चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला जितके दिवस लागतात त्याला म्हणतात मास, त्याला म्हणतात महिना. असे इंग्रजी, मराठीमध्ये महिने किती आहेत? 12. मराठीत महिने किती? 12. आणि इंग्रजीत 10. मराठीमध्ये 12 आणि इंग्रजीत 10. मराठीत 12, इंग्रजीत. कीर्तन कोणाचं आहे? कीर्तन कोणाचं? माझं आहे ना, मी सांगेल तेच ऐकायचं. माय रूल, माय लाईफ, माय ॲटिट्यूड, माय स्पीच, माय कीर्तन. अंडरस्टँड? ताट बसा, बेटे बेटे सावधान. इंग्रजीमध्ये 10च महिने मी आपल्या पुढे देतो, तुम्ही मोजा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. एनी प्रॉब्लेम? बिग प्रॉब्लेम. बी कंटिन्यू. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. काय झालं? कुठले 2 महिने सुटले? जुलै आणि ऑगस्ट. कोणी छातीवर हात ठेवून उभं राहून सांगून द्या बरं की महिने आहेत म्हणून. शास्त्रामध्ये 10च महिने आहेत. सप्टेंबर हा 7वा महिना आहे, ऑक्टोबर हाच 8वा महिना आहे, नोव्हेंबर हाच 9वा महिना आहे आणि डिसेंबर हा 10वा महिना आहे. आणि हे 4ही महिने हे काही इंग्रजांचे नाही, हे माझ्या ऋग्वेदाची, माझ्या शास्त्राची कृपा यांच्यावर. याचा अर्थ काय माहिती का? सप्टे म्हणजे सप्त, सप्त म्हणजे 7, ऑक्टो म्हणजे अष्ट, अष्ट म्हणजे 8, नोहे म्हणजे 9, नव म्हणजे 9, डिसे म्हणजे 10, 10 म्हणजे 10 आणि अंबर म्हणजे आकाश. आकाशाला संस्कृतमध्ये अंबर म्हणतात हे फक्त आपल्याला माहिती आहे, त्या येड्यांना काय माहिती? त्यांचा काय संबंध आहे? ही जी प्रक्रिया आहे हेच द्या. मग जुलै आणि ऑगस्ट कसं काय आला? जुलियस सीझर नावाचा एक राजा होता आणि तो चांगला साहित्यिक पण होता. त्याला वाटलं लोकांनी माझं नाव काढलं पाहिजे, म्हणून त्या जुलियस सीझरने त्याच्या नावाने एक महिना चालू केला, त्याचं नाव पडलं जुलै. त्या जुलियस सीझरला एक पोरगा होता, त्याचं नाव होतं ऑगस्टन सीझर. त्या ऑगस्टन सीझरने त्याच्या नावाने नवीन महिना तयार केला, त्याचं नाव पडलं ऑगस्ट. तेव्हा भारतातल्या लोकांच्या ध्यानात आलं की इंग्रज 12चे आहेत. नाही, इन ब्रॅकेट कॉमा 12चे म्हणजे मीन्स 12 महिन्याचे.
त्यांना महिनाच नाही. ही महिन्याची श्रीमंती आपल्याकडे, ही जी श्रीमंती आपल्याकडे. आता हे जे आपण श्रावण, भाद्रपद, अश्विन हे जे महिने आहेत ना, हे मराठीतले महिने. संस्कृतमध्ये ऋग्वेदाच्या मूळ मंडलात यांची वेगळी नावं आहे. अजून 12 प्रकारची याची स्वतंत्र पद्धतीने नावं दिल्या गेलेले. ही जी वैचारिक श्रीमंती ही वैदिक ग्रंथात आहे. ही जी वैचारिक श्रीमंती ही पौराणिक ग्रंथात आहे. ही जी वैचारिक श्रीमंती ही ज्ञानोबा तुकोबरांच्या गाथा ज्ञानेश्वरीमध्ये. संतांचं वाङ्मयाचं वैशिष्ट्य बरं, संत वाङ्मयाची एक स्वतंत्र ताकद आहे. असं घडत नाही का? सौभाग्यवतीची लक्षणा. एखादी कुलवाण स्त्री जेव्हा रस्त्याने चालते ना, तेव्हा रस्त्याने जर ती चालायला लागली तर तिच्या डोक्यावर पदर असा असतो ना की समोरच्याला त्या पदराखाली तिचा चेहरा सुद्धा दिसत नाही. पद्धत आहे ते. आता आपल्याकडे महिला पदर घेत नाही, कीर्तनाला जायला लागल्या म्हणून. त्यांनी ते कीर्तनात ऐकलं, डोईचा पदर आला खांद्यावर. तुमचा दोष नाही, पदर घ्यायला डोकं लागतं. हा, मी काय चुकीचं बोलतोय का? मी चुकीचं बोलतोय का? मी फेटा बांधलाय, काही लोकांनी टोप्या घातल्या, काही महिलांनी पदर घेतलेले. फेटा बांधायला काय लागतं? टोपी घालायला काय लागतं? पदर घ्यायला काय लागतो? आपण फेटा बांधत नाही, आपण टोपी घालत नाही, आपण पदर घेत नाही, कारण आपल्याला असं. मी कशाला म्हणू? तुमच्या मतानं उद्या मॅजॉरिटीज लॉ, बहुमत कायदा पास. ऐका, ती स्त्री जेव्हा रस्त्याने चालते तिचा चेहराच दिसत नाही. तिची पदर घेण्याची लकब अशी असते ना, तिच्या पदराखाली चेहरा दिसत नाही. ती आपला चेहरा दाखवत नाही. मग ती चेहरा दाखवतच नाही का? दाखवते. तिचा चेहरा सहज पाहिजे असेल तर ती सहज चेहरा दाखवते तिच्या पतीला, ती सहज चेहरा दाखवते तिच्या बापाला, ती सहज चेहरा दाखवते तिच्या भावाला, ती पदराखालचा चेहरा सहज दाखवते तिच्या मुलाला. खरं म्हणजे ती जेव्हा रस्त्याने चालते तर तिचा चेहरा या 4च लोकांना सहज दिसतो. बाकीचे काय पाहतात? साडीचा रंग, साडीचा काठ, साडीचा पदर, पदरावरची नक्षी. आम्हाला साडी दिसते, साडीचा रंग दिसतो, साडीचा पदर दिसतो, साडीच्या पदरावरची नक्षी दिसते. त्या पदराच्या आत एक सुंदर सौभाग्यवती लक्ष्मी आहे, ती आम्हाला दिसत नाही. ज्ञानोबा तुकोबरांच्या एकेका अभंगावर आम्ही हजार कीर्तनं केले. आम्हाला अभंगाचा काठ दिसला, अभंगाचा पदर दिसला. त्या अभंगाच्या पदराच्या चरणाच्या मध्ये अर्थाचा सुंदर चेहरा दिसला नाही, कारण आम्ही त्या अभंगाचा मुलगा म्हणून कधी तिथे गेलोच नाही. एकेका अभंगावर कीर्तने किती झाले हा मुद्दा महत्त्वाचा नाही, त्या अभंगाचा मुलगा होतोय का मी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि मग मजा येते. संत वाङ्मयाचं वैशिष्ट्य ते, वाङ्मय समजून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता एक स्वतंत्र ताकद लागते. ते असं एकाएकी सहज लक्षात येत नाही. तुकोबरांचा गोड अभंग आहे. तेल नेसी रुसला वेळ, रागे कोरडे खातो भेळ. तेल नेसी रुसला वेळा. एका गावामध्ये तेली बांधव होता. त्याचा तो पूर्वीच्या काळात सगळ्यांना माहिती असेल, खाद्यतेल, गोडे तेल, भाजीत टाकायचं तेल कुठं भेटायचं? कोर्टात. हां बरं. तेली बांधवाकडे भेटायचं. आणि गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाने त्या तेली बांधवाशी भांडण केलं आणि भांडण करून त्याला धमकी दिली की इथून पुढे आम्ही मेलो तरी चालेल, पण तुझ्या घरचं तेल खाणार नाही. तुकाराम महाराज म्हटले त्याचं काहीच बिघडणार नाही. तू जर त्याच्या घरचं तेल खाल्लं नाही तर त्याचं काहीच बिघडणार नाही. त्याला दुसरे गिऱ्हाईक भेटतील, तुला कोरड्या भाकरी खाव्या लागते. पण खरा अर्थ काय माहिती का? खरा अर्थ काय? जसं तेली बांधवाशी भांडण केलं, तेली बांधवाशी भांडण केलं तर त्याचं काहीच बिघडत नाही, त्याला गिऱ्हाईक भेटतात, तुम्हाला कोरड्या भाकरी खाव्या लागतात. तसा मंदिरामध्ये पांडुरंग परमात्मा नावाचा एक तेली आहे, त्याच्या विरोधात जर गेले तर संसारात कोरड्या भाकरी खाव्या लागतील. त्याला वारकरी नावाचे भक्त भेटून जातील, त्याला गिऱ्हाईक भेटेल. अडचण तुमची माझी येईल, परिस्थिती तुमची माझी बिकट आणि बिकट होईल. याच्यावर विचार तुम्हाला मला करावा लागेल. त्याचं काय बिघडणार आहे? तो मोकळाच आहे, त्याला काहीच बिघडणार नाही. मुद्दा नंबर 2, ज्ञानोबरांचे कोवी. बैल विकोनी बांधिला गोठा. बैल विकोनी बांधला गोठा. एक माणसाकडे बैल होता. त्या बैलाची त्याला काळजी वाटत होती, कारण उन्हाळ्यात त्या बैलाला ऊन लागायचं, पावसाळ्यात त्या बैलाला पाऊस लागायचा आणि हिवाळ्यात त्या बैलाला थंडी वाजायची. हिवाळ्यात त्या बैलाला थंडी वाजते, उन्हाळ्यात त्या बैलाला ऊन लागतं, पावसाळ्यामध्ये त्या बैलाला पाऊस लागत होता. त्या मालकाला काळजी वाटली बैलाकरता काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्याने बैलाकरता गोठा बांधायचं ठरवलं. आता बैलाकरता गोठा बांधायचा, पण त्याच्याकडे पैसे नव्हते.
बैला करता गोठा बांधण्याकरता त्याच्याकडे पैसे नव्हते, पण तो हुशार होता. तो बाजारात गेला, त्याने बैल विकला आणि त्या पैशाने गोठा बांधला. गोठा कोणाकरता बांधायचा होता? बैला करता. बर बैला करता गोठा बांधायला पैसे कुठून आणले? बैल विकून. गोठा कोणा करता? बैला करता. बैला करता गोठा बांधायला पैसे कुठून? मला सांगा. बैल विकून बैला करता गोठा बांधणारा माणूस हुशार का मूर्ख? एका वाक्यात उत्तरे द्या. 2 मार्क भेटतील कीर्तन झाल्यावर. बैल विकून बैला करता गोठा बांधणारा माणूस हुशार का मूर्ख? आपली नजर काय राहील? मूर्ख. अरे बैला करता गोठा बांधतो आणि बैलच विकून टाकतो. बैल विकून बैला करता गोठा बांधणे मूर्ख माणसाचं लक्षण आहे. ज्ञानोबा सांगतात, हा तारुण्याचा शरीर नावाचा बैल संसाराच्या बाजारात विकून म्हातारपणी घर नावाचा 35 लाखाचा गोठा बांधणं हे सुद्धा मूर्खपणाचं लक्षण आहे. जसा बैल विकला आणि त्या बैला करता गोठा बांधला, पण त्या गोठ्यात राहिला बैलच शिल्लक राहिला नाही, तसं रिकाम्या जागा तुम्ही भरता का 15 मिनिटं शेवटी? मी सांगू तुम्हाला, पासिंग पुरती लक्षात घ्या. संतांची विश्वासता लवकर लक्षात येत नाही, ग्रंथांची विश्वासता लवकर लक्षात येत नाही, तशी भगवंताची विश्वासता लवकर लक्षात येत नाही. तो देवही सहजासहज समजत नाही. आम्ही ग्रंथांमध्ये सुद्धा कधी कधी चुकीच्या पद्धतीने प्रवास करतो. आम्ही संतांना सुद्धा कधी कधी जातीयतेमध्ये घेऊन येतो. आमच्या डोक्यात कधी कधी संत सुद्धा जातीयतेमध्ये येतात. हे संत त्या जातीचे, ते संत त्या जातीचे, ते संत त्या जातीचे. संतांनाही जातीयतेमध्ये जर वाटण्याचं काम करून करत असेल तर तुमच्यासारखा माझ्यासारखा समाज करतो. एक सांगू आपल्याला, लोकशाही म्हणजे काय? हो, लोकशाही म्हणजे काय? आपण मोगलशाही भोगली, हुकुमशाही भोगली, आपण राजेशाही भोगली. लोकशाहीचे 47 नंतर विचार आहे आपल्याकडे. तुम्हाला सांगू, या भारताला भौतिक लोकशाही 1947ला भेटले, पण या देशाला आध्यात्मिक लोकशाही 12व्या शतकात ज्ञानोबा तुकोबरांच्या मध्ये. ज्ञानोबरांपासून तर तुकोबरांपर्यंत आध्यात्मिक लोकशाही. अरे संत चोखोबाराय पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि जातीभेद आडवा आला. पुजाऱ्यांनी चोखोबऱ्यांना बाहेर काढलं. चल निघ, जर तू देवाचं दर्शन घेतलं तर देव बाटल्या जाईल. रडत रडत चोखोबाऱ्या मंदिराच्या बाहेर आले. नामदेव महाराज ज्ञानोबारांनी विचारलं, अहो चोखोबाऱ्या काय रडताय तुम्ही? काय झालं? काय झालं? त्याने म्हटलं, काही नाही, मी मंदिरात पांडुरंगाच्या दर्शनाला जायला लागलो, पुजाऱ्यांनी मला मारून बाहेर काढलं की तू जर देवाचं दर्शन घेतलं तर देव बाटल्या जाईल. तू जर देवाचं दर्शन घेतलं तर देव बाटेल. नामदेव महाराजांनी ज्ञानोबारांनी म्हटलं, ठीक आहे ना, तुमच्यासारख्या माझ्यासारख्या वारकऱ्यांनी देवाचं दर्शन घेतल्यावर जर तो देव बाटत असेल तर इथून पुढे आम्ही सुद्धा मंदिरात जाणार नाही. ज्ञानोबा नामदेव महाराजांनी संकल्प केला, जर चोखोबारायांनी देवाचं दर्शन घेऊन जर तो देव बाटत असेल तर इथून पुढे आम्ही सुद्धा मंदिरात कोणीच जाणार नाही, पण चंद्रभागेच्या वाळवंटात असं कीर्तन करू की तो मंदिरातला देव आपल्या कीर्तनात नाचायला आल्याशिवाय राहणार. लोकशाहीची पहिली आध्यात्मिक क्रांती, अध्यात्मातली पहिली लोकशाही. आणि ती लोकशाही नामदेव कीर्तन करीन पुढे देव नाचे. ही जी लोकशाही, हे संतांमध्ये तुम्ही किती भेद करा एक दिवस थांबवावी लागेल. ग्रंथांमध्ये तुम्ही किती भेद करा एक दिवस थांबवावी लागेल. आणि भगवंतामध्ये तुमच्या माझ्या मनात किती भेद राहू द्या, संतांचं वाङ्मय वाचलं की एक दिवस ती थांबवावी लागेल. आम्ही गणपतीची उपासना करतो, आम्ही गणपत्य. आम्ही देवीची उपासना करतो, आम्ही शाक्त. आम्ही सूर्याची उपासना करतो, आम्ही सौर्य. आम्ही विष्णूची उपासना करतो, आम्ही वैष्णव आहे. आम्ही शंकराची उपासना करतो, आम्ही शैव आहे. असं काही नसतं, आम्ही सगळे एकच आहे. आकाशात पतितम तो यथा गच्छते सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रतिगच्छते. आमच्याकरता सगळ्यात सारखं आहे. गणपतीची उपासना करणारे गणपत्य. जे लोक गणपतीची उपासना करतात त्यांना गणपती किती समजला हा माझा संशय. माझा दावा आहे, अजूनही 90% लोकांना गणपतीच्या आरतीचं बजेट जे गणपती मंडळाचे अध्यक्ष होतात जमतच नाही हो त्यांना. आरती म्हणायला लागले की घंटी बंद पडून जाते, घंटी वाजवायला लागले की आरती बंद पडून जाते, दोन्ही जमायला लागले की गणपती उठून जातो. संकटी पावावे का संकष्टी पावावे? संकष्टी पावावे. गणपतीच्या आरतीत संकटी पावावे का संकष्टी पावावे? ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. ज्याचे जसे बजेट असेल तसेच पावावे.
लंबोदर पितांबर फणीवर वंदना का लंबोदर पितांबर फणीवर वंदना? ऑप्शन थोडं मोठं झालं का? लहान करू का? वंदना का बंदना? हा, वंदना का बंदना? वंदना कोणाची? बरी तिकडे कोणी वंदना बसली नव्हती. अरे ते वंदनाने बंधना आहे. लंबोदर लांब आहे उदरजाचे, पितांबर त्या वस्त्राचं नाव, फणीवर सापाचं नाव, आणि त्या सर्पाला गाठ मारली बंधना. अध्यक्ष पिलेला होता वंदना. थोड्या अडचणी आपल्याकडे, आपल्याकडे अडचणी किती आहेत? लंबोदर पितांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. तीन डोळे कोणाला आहे? रमेश भाटकर. तिसरा डोळा असं का ते? तीन डोळे कोणाला आहेत? शंकराला. आरती कोणाची आहे? मग गणपतीच्या आरतीत शंकराचं वर्णन कसं काय? हा, चालतंय चालतंय. त्रिनयना ही आरती कोणी लिहिली? जळकेकर महाराजने. कोणी लिहिली आरती? मी. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मग कोणी लिहिली? मी लिहिली ना. मग तुम्ही सांग कोणी लिहिले? माहिती नाही ना, मग मीच लिहिले. दास रामाचा वाटपा आहे. दास म्हणजे रामदास स्वामी. ज्यांनी आरती लिहिली त्यांचं नाव रामदास स्वामी. ज्याची लिहिली त्या देवतेचं नाव गणपती, आणि मध्ये ज्याचं वर्णन केलं तो शंकर. त्रिनयना काय म्हटलं माहिती का? ही आरती पुणे जिल्ह्यात लिहिली. पुणे जिल्ह्यामध्ये मोरगाव नावाचं गाव आहे, तिथं मोरगावचा गणपती. जे कोणी मोरगाव गेले असतील त्याने जरा ऑब्झर्व करा. त्या मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्या गणपतीकडे पाहून आरती लिहिलेली. आणि मोरगावच्या गणपतीला तिसरा डोळा आहे म्हणून त्या आरतीमध्ये त्रिनयना नावाचं वर्णन केलं. आपल्याकडे कॉमन सेन्स नॉलेज, एक्सपिरियन्स नॉलेज, अंदाजाने आपण कधी प्रवास करतो. वारकरी संप्रदायाची बैठक असते, त्या बैठकीतून गणपत्य गणपतीचे, शक्तीचे शक्त, सूर्याचे शौर्य यांना 16 प्रामुख्याने 2 लोकांचे वाद आहे. एक शैव आणि एक वैष्णव. जे शिवरात्रीला भाकरी खातात ते वैष्णव, आणि जे एकादशीला भाकरी खातात ते शैव. पण महाराष्ट्राच्या बाहेर जगात महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय असा आहे, तो शंकराचा सोमवारही करतो आणि वारकऱ्यांची एकादशी करतो. तो वारकऱ्यांच्या एकादशीलाही महत्व देतो आणि महाशिवरात्रीलाही महत्व देतो. आपल्याकडे ते चालत नाही. एकादशी व्रत सोमवार न करीशी कोण त्याची गती होईल. एकादशी आणि सोमवार या दोन्ही व्रताला आपल्याकडे खूप मोठी विशेषता आहे. त्या दोन्ही व्रतांना आम्ही सगळेजण खूप ताकदीने खऱ्या अर्थाने प्रवास देतो. सोमवार वारकऱ्यांचा उपवास आहे, पण 1965-66 आपलं चीन सोबत युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आपल्या देशावर वाईट दिवस आले. अमेरिकेने आपल्याला धमकी दिली की आम्ही तुम्हाला गहू देणार नाही. त्या टायमाचे प्रधानमंत्री धोत्रावाले होते, त्यांचं नाव होतं लालबहादूर शास्त्री. आणि शास्त्रीजींनी तेव्हा आकाशवाणीहून भाषण दिलं होतं. ज्यांनी 65ला 10, 12, 15 वर्षाचे असतील त्यांच्या ध्यानातील. शास्त्रीजी म्हटले की आपल्याला चीनला धडा शिकवायचा आहे, पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे. पण पाकिस्तानला हा धडा शिकवत असताना अमेरिका मात्र आपल्या विरोधात गेली आणि अमेरिकेने आपल्याला इथून पुढे गहू देण्याला विरोध केलेला आहे. माझी भारतातल्या लोकांना विनंती आहे, जर पाकिस्तानला खरंच धडा शिकवायचा असेल आणि आपल्या अन्नधान्याचा बॅलन्स करायचा असेल तर तुमचा प्रधानमंत्री म्हणून माझं ऐका की इथून पुढे प्रत्येकाने 8 दिवसामध्ये 1 दिवस उपवास करायचा, म्हणजे अन्नाची बचत होईल. मी लालबहादूर शास्त्री आजपासून सोमवारचा उपवास करेल आणि अन्नाची बचत करेल. तर ज्यांनी पाहिजे असेल 65 पासून बऱ्याच लोकांनी सोमवार चालू केले, अजून सुद्धा सोमवार चालू आहे महाराज लोकांचे सोडून. आपले ते वरतून पुण्य करून आले शंकराचे भक्त, त्यांना काही असं काही नसतं. ते कधी तुम्हाला मांजर सुमायला काठ्या वाडा हॉटेलवर सापडून तर असं सगळं चालू राहतं. चला तर ते महाराज आहेत. तर त्या प्रक्रियेमध्ये शैवाच्या आणि वैष्णवाच्या प्रक्रियेत आम्ही दोन्ही पद्धतीने प्रमाण देतो. उलट
शंकराचं महाराष्ट्राच्या मातेवर इतकं प्रेम आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग भगवान शंकराचे एकट्या महाराष्ट्रामध्ये. 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात शंकराचं मराठवाड्यावर प्रेम आहे म्हणून 2 ज्योतिर्लिंग मराठवाड्यामध्ये. मी नेहमी सांगतो, मराठवाड्यातच बोलतोय म्हणून, मराठवाड्यातले लोक कीर्तन ऐकताना एक अडचण आहे, ते बुद्धीने कधीच कीर्तन ऐकत नाही. हा प्रॉब्लेम आहे मराठवाड्यातल्या लोकांचा. एक प्रॉब्लेम आहे, कीर्तनकार किती का ओरडणं त्यांना काही घेणदेण नाही. मराठवाड्यातले लोक बुद्धीने कीर्तन ऐकत नाही. तुम्ही म्हणाल अरे हे तर आमच्या घरी येऊन तू आम्हाला सांगतोय. हो, मी माझ्या मतावर ठाम आहे. मराठवाड्यातले लोक बुद्धीने कीर्तन ऐकत नाही, मराठवाड्यातले लोक भावनेने कीर्तन ऐकतात. लोक बुद्धीने कीर्तन ऐकताना ते चिकित्सा करतात आणि जे भावनेने ऐकताना ते समर्पित झालेले असतात. आणि आनंद वाटतो की ही मराठवाड्याची भूमी भावनेने परमार्थ करते, बुद्धीने नाही करते. भावना पवित्र ठेवून परमार्थ करतात आणि भावनेचा परमार्थ परिपक्व असतो. भावनेचा परमार्थ उंच स्तरावर प्रवास करणार असतो. त्या देवांमध्ये काही लोक नाना प्रकारचे भेद मानत असतात, पण तुकाराम महाराज म्हटले आमच्याकडे भेदच राहिला. हरिहरा भेद, हा हा हरिहरा भेद, नका करू वाद. अनुभव असा आहे, हरी हरा भेद नाही, वाद करू नका. हरी आणि हर यांच्यामध्ये भेदच नाही आणि म्हणून आपण वादात जायचं नाही. भेदाच्या शास्त्रामध्ये 12 प्रकार आहेत. सजातीय भेद, विजातीय भेद, स्वगत भेद 3, जडाजडाचा भेद 4, जीवाजीवाचा भेद 5, ईश्वर ईश्वराचा भेद 6, जीवेश्वराचा भेद 7, जडेश्वराचा भेद 8, कल्पित भेद वास्तव भेद 9, कल्पित अभेद वास्तव अभेद 10, कल्पित भेद वास्तव अभेद 11 आणि वास्तव भेद कल्पित अभेद 12. 12 प्रकारचा भेद आहे. कधी कधी जळाजळाचा भेद आहे. जळाचा 2 निर्जीव वस्तूमध्ये भेद असतो. दोन्ही वस्तू निर्जीव आहे पण दोन्हीमध्ये भेद आहे. कोणता भेद आहे? आता आपला सोना आणि माती दोन्हीमध्ये भेद आहे की नाही? मातीमध्ये सोन्यामध्ये भेद आहे की नाही? आपण काय करतो, सोनं गल्लीवर फेकतो आणि माती कपाटात ठेवतो. नाही, आपल्याला मातीची किंमत नाही आणि मातीची किंमत राहिली असती तर मातीचे इतके हाल झाले नसते. आपल्याला मातीची किंमत नाही. आपल्याला मातीची किंमत फक्त संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्रीवर. आमची माती, आमची माती, आमची माणसं साप खोट आहे. आमचीच माणसं आमची माती करतायत हेच खरं आहे. आमची माती, आमची माणसं आणि आमची माणसं आमची माती करताय. हो, हा कोणता देश हा? कृषीप्रधान. कृषीप्रधान ना असं म्हणतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. इथली गवताची काडी सुद्धा ज्याच्याशिवाय हालत नाही
त्याला कृषी प्रधान देश म्हणतात. पण इथं गवताच्या काडी इतकी ज्या शेतकऱ्याला किंमत दिल्या जात नाही त्यालाही इथं कृषी प्रधानच देश दुर्दैव आहे. आणि म्हणून कधीतरी म्हणून ते नोकरीचा अर्थच आहे नोकरी. नो म्हणजे नाही, करी म्हणजे करत. कुठेच काही नो करी म्हणून नोकरी. जो काही पण करी तो कशाला नोकरी. आणि फार्मर त्याचा अर्थच आहे फार कर तरी मर फार्मर. फार करूनही ज्याला बिचाराला मरावं लागतं तो फार्मर. अशी परिस्थिती आहे. जळाजळाचा भेद जीवा सोने रुपयामा मृत्यू के समान. माणिक पाषाण खडे जैसे. जळाजळाचा भेद संपला. आणि म्हणून तुम्ही देवाकडे जाऊ भेद करू नका. जीवाजीवाचा भेद आपल्यामध्ये जीवाजीवाचा भेद आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये भेद आहे. तुमच्या माणसाच्या भेद ते वृत्ती प्रभाकराने असं सांगितलंय की भेदाचे वैशिष्ट्य काय असतं माहिती का. आकाराने भेद असतो, प्रांताने भेद असतो, नामाने भेद असतो, रूपाने भेद असतो, तिथे स्वरूपाने अभेद असतो. जिथे आकाराचा भेद आहे, जिथं नामाचा भेद आहे, जिथं रूपाचा भेद आहे, तिथं स्वरूपाचा अभेद आहे. स्वरूपाचा फार पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे लग्न नावाची प्रक्रिया तुम्हाला माहिती असेल. लग्नामध्ये त्या नवरीकडचे लोक नवरदेवकडच्या लोकांना काही वस्तू भेट द्यायची की नाही. तर काय म्हणतात रुखवत. हां ते देतात ना. नवरीकडचे लोक नवरदेवकडच्या लोकांना रुखवत देतात की नाही. ते मग ते साखरेचा गोळा, साखरेचा हाती, साखरेचा कुत्रा, साखरेचं नारळ. ज्याला दिलं त्याच्या बापाला डायबिटीस. त्याला याचा काही उपयोग नाही. मग ते दिल्या जातं. योगायोगाने त्याच्या पोराचं लग्न झालं. पोराचं लग्न झाल्यानंतर 3 दिवस झाले. त्याने बऱ्याच महाराज लोकांना बोलवलेलं होतं पण एकही कीर्तनकार त्या दिवशी काही गेले नाही. 3 दिवसाने सगळे महाराज लोक त्याच्या घरी गेले. परवा तुमच्या पोराचं लग्न होतं. आम्हाला सगळ्यांना पत्रिका होती पण आम्ही कोणीच आलो नाही. तुम्ही निष्ठावान वारकरी एकादशीला लग्न काढलं. तुम्ही हळूहळू रेंजमध्ये येत जा. हां घाई करायची नाही. अजून पाऊण तास आहे मी. आणि परवा एकादशी असल्यामुळे आमची वारी असल्यामुळे आम्हाला काही येणं झालं नाही. हो बरं बसा. सगळे बैठकीत बसले. त्याने घरात बायकोला आवाज द्यायला. अगं ऐकलंस का जरा 5-7 कप चहा टाक. चहा तयार कर. त्याची बायको प्रत्युत्पन्न मते जागृत होती. काही महिला बोलण्यामध्ये फार हुशार असतात. हां त्यांना चॅलेंज नसतं. काही महिला इतक्या हुशार असतात. एका महिलेने तिच्या नवऱ्याला फोन केला. आज संध्याकाळी लवकर या ड्युटीवर. आज पूर्ण वेळ ड्युटी करू नका. हाफ ड्युटी करा आणि हाफ सुट्टी घ्या आणि घरी या. तो पोरगा 8 दिवसापासून लागलाय. तुम्हाला माकड पाहिजे. तुम्ही घरी या. त्याला माकड पाहिजे. बाप काही लवकर घरी आला नाही. संध्याकाळी तो उशीर आला. बायको म्हटली तुम्हाला 3दा सांगितलं होतं ना घरी लवकर या. तो दुपारपासून माझ्या मागे लागलाय. पप्पा घरी केव्हा येतील मला माकड पाहिजे. पप्पा घरी केव्हा येतील मला माकड पाहिजे. आता तो जर कोरोनामध्ये 12वी सुटलेला असेल तो म्हणे मला माकड म्हणते. आणि पोरासमोर माकड म्हणते. ती म्हटली म्हणायची काय गरज आहे. तुम्ही त्याचा खरा अर्थ असा आहे की ठीक आहे तुम्ही तयारी करा. बगीच्यात जाऊन माकड पाहू. काही महिलांच्या प्रश्नाला उत्तरे नसतात. ते शनी शिंगणापूरची बातमी आली होती 4-5 वर्षापूर्वी की महिलांना शनी मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश दिला. आणि ती बातमी जेव्हा आली तेव्हा मला खूप हसू येत होतं. ती बातमी पाहताना मी एकदम हसत होतो की शनी मंदिरावर महिलांना प्रवेश. आमच्या मिसेस शेजारी बसल्या होत्या. ती म्हणे तुम्ही का हसताय. म्हटलं ती बातमी पाय. ती म्हणे मग काय झालं. चांगलं आहे ना आम्हाला महिलांना शनी मंदिरावर प्रवेश भेटला. म्हटलं मग मी त्याच्यामुळेच असतोय. म्हणे का. म्हटलं आत्ताच शनिदेवाच्या ध्यानात येईल 7:30 कसा असतो. त्याला काय वाटलं आता त्याच्या ध्यानात येईल. आता ज्यांच्या ध्यानात आलं त्या शनिदेवांना नमस्कार. ज्यांच्या ध्यानात नसेल त्यांनी कीर्तन झाल्यावर मला लोखंड दान करा. पुढे ध्यानात येईल तुमच्या. ते सगळ्या लग्नामध्ये दिलं. त्याने बायको सगळ्या 5-7 कप चहा कर. बायको प्रत्युत्पन्न मध्ये जागृत होती. हजर जबाबी होती. तिने घरातून आवाज दिला माफ करा लग्नाच्या गडबडीत साखर केव्हा संपली माझ्या ध्यानात नाही. चहा शक्य नाही. हा म्हटलं वेड्यावाने करू नको. तो कुत्रा टाक चहा कर. हे महाराज लोक म्हटले पाजू नका पण असा अभद्र बोलू नका. बायको म्हटली एका कुत्र्यामध्ये एवढ्या. महाराज लोकांचा चहा शक्य नाही. तो म्हटलं मग मांजर टाक. हे महाराज लोक म्हटले चहा पाजू नका आम्ही निघतो. तो म्हणे बसा. म्हणे का तो कुत्रा आणि ती मांजर साखरेची.
मग तिसरे महाराज म्हणे जर ऍडजस्ट होत नसेल तर त्याच्यात आपण घोडा पण टाकायचा का टाकायचा. माझं सांगणं संपलं. साखरेचा कुत्रा साखरेची मांजर, साखरेचा कुत्रा साखरेची मांजर, दोन्हीचं नाव वेगळं आहे. साखरेचा कुत्रा साखरेची मांजर, दोन्हीचं रूप वेगळं आहे, दोन्हीचा आकार वेगळा आहे, दोन्हीचं नाव वेगळं आहे. तिचं नाव मांजर, याचं नाव कुत्रा. तिच्या कुत्र्याच्या शरीराचा आकार वेगळा, मांजरीच्या शरीराचा आकार वेगळा, कुत्र्याचं रूप वेगळं, मांजरीचं रूप वेगळं. पण पाण्यात टाकल्यानंतर दोन्हींचा गोडवा एकच. जिथं रूपाचा भेद आहे, जिथं नामाचा भेद आहे, जिथं आकाराचा भेद आहे, पण पाण्यात टाकलं की गोडवा एकच आहे, त्याच्यात बदल नसतो. इथे तुम्ही आपण बसलेले आपल्या रूपाचा भेद आहे. सगळ्यांचे चेहरे सारखे का? तुमचे माझे सगळ्यांचे चेहरे सारखे का? सारखे का आपले चेहरे? कोणाचा चेहरा कसा, कोणाचा चेहरा कसा, कोणाचा चेहरा कसा. ते उगा लहानपणी ना पोरगं 10-12 दिवसाचं 15 दिवसाचं असलं की महिला मांडीवर घेताना फक्त समाधान करतात. त्याचं नाक त्याच्या पप्पासारखं आहे, त्याचे डोळे त्याच्या आंटीसारखे आहे, त्याचे ओठ त्याच्या मम्मीसारखे आहे. म्हणतो की ना आपण लहानपणी हा पोरगा याच्यासारखा दिसतो, त्याच्यासारखा दिसतो, त्याच्यासारखा दिसतो. तोच पोरगा मोठेपणी दारू पिऊन आला की त्याच घरातले लोक म्हणतात कोणावर पडला कोणाच ठाव. जबाबदारी घ्या कोणीतरी आता की आमच्यावर पडलाय म्हणून. आपला रूपाचा आकार वेगळा आहे, सगळ्यांचा चेहरा सारखा नाही. आपला आकार सारखा आहे का सगळ्यांचा? सगळ्यांचा आकार. एखादा माणूस उंचीला इतका कमी असतो, 4.5 ला 1.5 इंच कमी. आणि एखादा तू का म्हणे उंच वाढे, उंच पण एकदम उंच. एखादा माणूस कपडे काढून 1 क्विंटल 27 किलो, आणि आमच्यासारखा कपडे घालून 50 ला 1.5 किलो कमी. तर काय करणार आहे आपण? करणार काय? आकार सगळ्यांच्या सारखा. तो मंदिरात बसलाय ना, तो विदाउट एम्बे मॅनेजमेंट लॉजिकचा प्रणेता आहे. त्याच्यासारखा खतरनाक कोणीच नाही. तो इतका जबरदस्त जोड्या तयार करतो ना, पती पत्नीच्या त्याच्यासारख्या जोड्याच कोणी तयार करत नाही. 100 पैकी 99% लोकांना माझं बोलणं पटेल. घरी जाऊन ट्राय करून पहा, फक्त आपल्याच घरी करा. तर आता तुम्ही घरी जाऊन पहा, तो इतका खतरनाक आहे. बरोबर जोड्या तयार करतो. उंच माणसाला ठेंगणी बायको, ठेंगण्याला उंच, जाडला बारीक, बारीकला जाड, गोऱ्याला काळी, काड्याला गोरी, हुशारला येडी, येडीला हुशार. कसं काय जमतो त्याला? परमनंट जोड्या आहेत त्याच्या. रूपाचा भेद आहे, नामाचा भेद आहे, आकाराचा भेद. सगळ्यांचं नाव सारखं का आपलं? आपल्या प्रत्येकाचं नाव वेगळं, आपल्या प्रत्येकाचं रूप वेगळं, आपल्या प्रत्येकाचा आकार वेगळा. पण साखरेचा कुत्रा साखरेची मांजर, नाम रूप आकार जरी वेगळा असला तरी पाण्यात टाकला की त्याचा गोडवा एकच असतो. तसा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या नामाने, रूपाने, आकाराने जरी भेद असला तरी ज्ञानरूपी पाण्यात टाकला की आत्मा नावाचा गोडवा सगळ्यांचा एकच असतो. तो आत्मा नावाचा गोडवा जसा आपला बदलत नाही तसा तो देवाच्याही संबंधाने बदलत नाही. ते दोन्ही देव आत्मस्वरूपाच्या कसोटीवर पाहिले तर तुम्हाला सारखे दे नाही नका करू वा नाहीच आहे त्यांच्यामध्ये. ते दोन्ही सारखेच आहेत, त्यांच्यात भेद करावा असं विशेष होतो तुम्हाला देवांमध्ये. इथं त्यांची विशेषता आहे, त्यांची भेदाची भेद मुलाखता. आता दुसरा मध्ये हरिहरा भेद. हरी हर शब्द दोन्ही लक्षात घ्या. हरी आणि हरी री मध्ये ई, हर र मध्ये अय. ज्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये लुप्त स्वर असतो त्याला म्हणतात हर र. अ असला की अच पद प्रत्यय, आणि इच पद प्रत्यय, इस्मत आणि अस्मत. अस्मत प्रत्यय, इस्मत प्रत्यय, इच पद प्रत्यय, अच पद प्रत्यय. अच पद प्रत्यय आणि इच पद प्रत्यय या दोन्ही व्याकरणामध्ये स्वतंत्र भूमिका आहे. अक्षर जेव्हा जन्माला येतात ना अशा अंदाजाने येत नाही, त्या प्रत्येक अक्षराला स्वतंत्र ताकद आहे. ते अक्षर जेव्हा जन्माला येतं क क ग ग च च च जन ट ट ट ड न त त द न प प ब म य र ल व श श श ह ड क्ष आणि ज्ञ. असे काही अक्षर आहे आपली जीभ मध्येच थांबते. क क ग ग ग जीभ कुठंच लागत नाही. च च ज ज य जिभेचा अर्धा इंच मागचा भाग वर लागतो, दातांच्या अर्धा 1 इंच मागे. तालव्य, कंठ्य, तालव्य. जिभेचा शेंडा बरोबर टाळून लागतो ट ट ड ड न. जीभ दाताला लागते त त द द न. पाणिनी शास्त्रकार वेडे नाहीत, 2 न लिहिले, न बाणाचा न नाडाचा. तो कधी कसा म्हणावा? म्हणावा कसा म्हणावा तो?
न बाणाचा म्हटलं की जीभ टाळूला लागली पाहिजे आणि न नडाचा म्हणताना दाताला लागली पाहिजे. आपली लागते हेच भाग्य आहे भाऊ. प प प ब म होटाला होट लागला पाहिजे. शब्दाचं वैशिष्ट्य बरं, प्रत्येक अक्षराला वैशिष्ट्य. आच पद इच पद, प्रत्येक आच आणि इच. हरी री मध्ये ई आणि हर र मध्ये अय. तो र अ री ई हा हरी आणि हर दोन्ही शब्द सारखेच आहे. हरी आणि हर दोन्ही शब्द सारखेच आहे. पण या दोन्ही मध्ये भांडणं कोणामुळे झाले? तिच्यामुळे. कोणामुळे? त्या विलांटीमुळे. मग ती विलांटी काय करते? अभंगाच्या 3ऱ्या चरणात भेद काशी नाड, 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 भेद काशी नाड. कव्यलांटीच आड, एक कव्यलांटीच आड, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, हीच एक एकाचे हृदयी, नाड एक विलांटी चाड. ते दोन्ही सारखे. हरी हर आचईचा प्रत्यय सारखेच आहेत, पण त्यांच्यात भेद कोणी केला? भेद कासी नाड. एक विलांटी चाड. ही म्हणजे कोण आहे? व्याकरणामध्ये लिंगात्मक भाग असतो. तो, ती, ते. तो म्हणजे पुलिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी, ते म्हणजे नपुंसकलिंगी. जगातला कोणताच पुरुष कधी 100% पुरुष नाही माझ्या सकट. म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही. जगातला कोणताच पुरुष कधीच 100% पुरुष नाही. जगातली कुठलीच स्त्री कधीच 100% स्त्री नाही. मी पटवून देतो तुम्हाला. तुम्ही आम्ही प्रत्येक जण जीवन जगतो. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे. काय आहे? आत्मा. पुरुषाचा काय असतो? आत्मा. आणि महिलांचा आत्मे. पुरुषाचा असला तरी आत्माच आणि भगिनीचा असला तरी आत्माच. माणसं जरा मन लावून ऐका, आनंद भेटेल तुम्हाला. रेंजमध्ये असाल तर. स्त्रियांच्या डोक्यात एक पदार्थ असतो, शक्यतो नसतो तरी तो असतो असं म्हणायचं असतंय, त्याला बुद्धी म्हणतात. हा ठीक आहे, समजू शकतो मी रेंजचा प्रॉब्लेम. स्त्रियांच्या डोक्यात एक पदार्थ असतो, शक्यतो नसतो तरी तो असतो असं म्हणायचं असतं, त्याला बुद्धी म्हणतात. ज्याला असेल त्याला समजेल. स्त्री भगिनीच्या डोक्यात काय आहे? बुद्धी. स्त्रियांच्या डोक्यात बुद्धी, पुरुषाच्या डोक्यात बुद्धा. भगिनीची असली तरी बुद्धीच आणि बांधवाची असली तरी बुद्धीच. चला पार्ट नंबर 3. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या माइंडमध्ये एक पदार्थ आहे. माइंड मीन्स मन. पुरुषाचं असलं तरी मन, स्त्रीचं असलं तरी. बरं मग तो मन का ती मन का ते मन? ते मन. तो आत्मा म्हटलं, तो आत्मा म्हटलं की आपण 100% पुरुष आहे. ती बुद्धी म्हटलं की आपल्यामध्ये स्त्रीत्व आलं. आणि ते मन म्हटलं कुछ तो गडबड आहे, CID को बुलाना पडेगा. व्याकरणात लिंगाचे प्रकार किती आहे? व्याकरणात लिंगाचे प्रकार किती आहे? 3. एक पोरगा उभा राहिला. 4 सांगतो. स्त्रीलिंग 1, नपुंसकलिंग 2, पुल्लिंग 3, डार्लिंग. आता या शब्दाचा विश्वकोशात अर्थ काय? प्रिय व्यक्ती. आपल्या आईला बहिणीला पण हा शब्द वापरता येतो, भावालाही वापरता येतो. प्रिय व्यक्ती. पण तो शब्द 14 फेब्रुवारीने राखीव झाला म्हणून त्याची किंमत आमच्या लक्षात नाही आली. लक्षात घ्या,
शब्द सृष्टीमध्ये त्या विलांटीने, ती विलांटी म्हणजे माया. देवामध्ये जो भेद करते ती माया आणि जीवामध्ये जी भेद करते ती अविद्या. त्या माया हा काही मराठी भाषेतला शब्द नाही, हा संस्कृत शब्द आहे. माया, मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, जिचा जन्म झाला नाही पण ज्याचा जन्म झाला आहे त्याला मरेपर्यंत सुखाने जगू देत नाही, तिचं नाव माया. तिचं नाव माया. बर, माया निमित्त कारण का उपादान कारण? बर, अभिन्न निमित्त उपादान कारण. अनिर्वचनीय, सत का असत, खरी का खोटी? माया सजीव का निर्जीव? हा, मी रूपक सांगतो. आपल्या अंगावर केस आहेत ना, केस सजीव का निर्जीव? हा, बर, नख सजीव का निर्जीव? हा, निर्जीव म्हणावं तर वाढतात, सजीव म्हणावं तर कापताना त्रास होत नाही. सजीव जर म्हटलं तर कापताना त्रास नाही आणि निर्जीव म्हटलं तर वाढल्याशिवाय राहत नाही. तिला खरी म्हणावी तर डोळ्याने दिसत नाही आणि खोटी म्हणावी तर संसारात रडवल्याशिवाय राहत नाही. मग तिचं वैशिष्ट्य काय? दिसत तर नाहीच पण दुःख दिल्याशिवाय भेद निर्माण करते ना, ती भेदकासी नाळ. विलांटी ती माया, विलांटी ती माया. ती माया भेद. व्यवहारामध्ये एखाद्या मुलीसोबत आपण लग्न करतो, ज्या मुलीसोबत आपण लग्न केलं तिचा आपला लग्नाच्या आधी परिचय होता का? बरं, मेल्यानंतर तिचा आपला संबंध आहे का? तिच्याशी लग्न करायच्या आधी आपला परिचय होता का? नाही. ज्यांनी मामाच्या पोरीसोबत लग्न केलं ते सोडून, ते सबसिडीमध्ये आपण 27% प्रकरण माफ करतो. ते वरतून पुण्य करून आलेले असतात मामाच्या पोरीसोबत लग्न करणारे. लग्नाच्या आधी संबंध नाही, मेल्यावर संबंध नाही. पण आज आपल्या घरामध्ये नांदायला आलेली ती दीदी आपल्या खांद्याला खांदा लावून संसार करते, आपल्या खांद्याला खांदा लावून संसार करते. प्रपंचातलं प्रत्येक सुख दुःखात आपल्याला साथ देते. एक दिवस तिची तब्येत बिघडली आणि तिचं डोकं दुखायला लागलं. बायकोचं जर अर्धे डोकं दुखलं तर आपलं मला आवडणारा आजार डोकं दुखणे. मला प्रचंड आवडतो तो आजार. मला कोणताच आजार, मला डोकं दुखणं आजार आवडतो. आणि डोकं दुखलं पाहिजे. बरं, प्रत्येक माणसाचं डोकं दुखलं पाहिजे. म्हणजे त्या निमित्ताने ध्यानात तरी येतं की आहे. डोकं कोणाचं दुखेल? ज्याला आहे त्याचंच दुखेल ना. काही लोकांचं दुखतच नाही. मग संशय येतो आम्हाला आहे का नाही. ब्रेन इज सेम बट माइंड इज डिफरन्स. लक्षात घ्या. पत्नी आजारी पडली तर आजारी पत्नी पडते पण डॉक्टरकडे आम्ही तिला घेऊन जातो. लग्नाच्या आधी तिचा आमचा संबंध नाही, मेल्यानंतर तिचा आमचा संबंध नाही. पण तिचं प्रत्येक दुःख मात्र आम्हाला दुःख देतं. आमच्या जन्माच्या अगोदर मायेचा आणि आमचा संबंध नाही, आम्ही मेल्यानंतर मायेचा आणि आमचा संबंध नाही. पण संसार करताना माया आम्हाला रडवल्याशिवाय राहत नाही. ती जी विलांटीच्या रूपाने माया आम्हाला फसवते ती देवाला सुद्धा फसवते. विलांटीचा भेद कासी नाळ. पण अशी जी माया आहे ती मायेला व्यावृत्त केलं की जसं शरीराचं डावण उजवा अंग एकच आहे तसा शिव आणि विष्णू दोन्ही एकच आहेत. अभंगाच्या शेवटच्या डावे उजवे अंग, उजवे वाम वाग, उजवे वाम वाग, उजवे वाम वाग, उजवे वाम वाग,
तुका म्हणे एकच अंग. जसं शरीर आहे तुका म्हणे एका देहाचे अवयव, हातपाय नाक कान डोळे हे सगळे इंद्रिय एकाच शरीराचा भाग आहे. याच्यामध्ये आपण भेद नाही करू शकत. एका देहाचे अवयव हे शरीर, हात माझे पाय माझे डोळे माझे, असं कधी घडला? हात माझे पाय तुमचे, एका देहाचे अवयव. उजवे वाम भाग, उजवा अंग काय डावा अंग काय? तुका म्हणे एकच अंग. जरी याला डावन याला उजवं म्हणत असले तरी अंग काय एकच आहे, शरीर काय एकच आहे. मग ह्या शरीराची विशेषता एकत्वाने ते डावा आणि उजवा अंग जसं एकच आहे, अगदी त्याच पद्धतीने शंकर आणि विष्णू एकच आहे. अगदी त्याच पद्धतीने हरी आणि हर दोन्ही एकच आहे. त्यांना तुम्ही वेगळं करू शकत नाही. पण त्यांना समजायला ती वैशिष्ट्यता, त्यांना समजायला ती उंची लागते. साधारण लोक भेद करतात पण एका स्तरावर गेले लोक भेद नाही करत. मी नेहमी सांगतो, काजू खाणं चांगलं का वाईट? काजू चांगलं, बदाम चांगलं, पिस्ता चांगले, जरदाडू चांगले, अक्रोड चांगले, अंजीर चांगले. बरं, सगळं मिक्सर मधून बारीक केलं की काय तयार होतं? पावडर. तिला काय म्हणतात? खुराक. काय म्हणतात तिला? काजू बदामाची पेस्ट तयार करणं तिला म्हणतात खुराक. ही खुराक कोणाला पचते? जलदवाखान्यात ऍडमिट केलंय. काजू बदाम आरोग्याला एकदम चांगले, ते पचवायला पैलवान लागतो. ते कोणाला पचतात? पैलवानाला. पटकन पचतात, आपल्याला थोडा वेळ लागतो. काजू बदाम आरोग्याला एकदम चांगले, ते पचवायला पैलवान लागतो. देवाचं देवत्व एकदम चांगलं आहे. कथा कीर्तन गाथा ज्ञानेश्वरी खानदानी कीर्तनकाराचे कीर्तन एकदम चांगले, ते पचवायला खाली ऐकणारा सुद्धा पैलवान लागतो. वडापाव माणसं रस्त्यावरही खाते, कारण तो वडापाव आहे. हे जे गावठी गाण्यांवाले हे सगळं वडापाव मटेरियल आहे, ते कुठेही भेटतं. तर आम्हाला स्वाभिमान आहे की आम्ही जन्माला आलो तेव्हा ब्रह्मदेव ड्युटीवर होता, म्हणून असे जन्माला आलो. बरेच जण जन्माला आले तर ब्रह्मदेव गैरहजर होता, मग ना खाली लोकांना त्रास होतोय त्यांचा, त्याच्या गैरहजरी जन्माला आलेले. ऐका, काजू बदाम आरोग्याला एकदम चांगले, ते पचवायला पैलवान लागतो. गाथा ज्ञानेश्वरी भगवंताचं ज्ञान एकदम चांगलं आहे, ते पचवायला खाली सुद्धा ऐकणारा पैलवान लागतो. काजू बदाम पैलवानालाच पचतात. मग चला 90 वर्षाच्या पैलवानाला देऊ, चालेल? चालेल? पचल का? वय झालं की काजू बदाम किती चांगले असले तरी पैलवानाला पचत नाही. वय झालं तर गाथा ज्ञानेश्वरी कीर्तन किती चांगले असले तरी शरीराला पचत नाही. त्याच्या आत या अंग साबूत आहे तोपर्यंत त्याला पचवून घ्या. त्या देवाला समजून घ्या, त्याची उंची समजून घ्या. तो एकत्व रूपाने प्रवास करतो. उजवे वाम भाग, तुका म्हणे एकच अंग. काय हो त्याचं स्वरूप? एक एका हृदय हो, एक एका हृदय, एक एका हृदय,
एक एकाचे हृदय गोडे साखरेच्या ठाई. ऐका, हरी आणि हर अच्छा पद हीच पद प्रत्येक दोन्हींचा आभेद, पण दोन्हींचा आभेद असून सुद्धा सामान्य रूपाने भेद जे नाही केला. एक विलांटीचा, ती विलांटी म्हणजे माया, त्या मायेला व्यावृत्त केल्यानंतर परिणाम एकची अंग तुका म्हणे एकचे अंग. आणि असं जे एकचे अंग झालेलं आहे त्यांचं जीवन कसं आहे. एक एकाचे हृदय, जसं डाव्या आणि उजव्या दोन्ही अंगाचं हृदय एकच असतं, तसं त्या दोन्हींचे देह जरी दोन असलं तरी आत्मस्वरूपाचं चैतन्य एकच आहे. परमात्म स्वरूप ही हृदयाची जागा आहे. परमात्मा स्वरूप ही हृदयाची जागा आहे. पूज्य महाराजांचं आगमन झालेलं आहे. श्री महाराजांच्या चरणी माफी मागून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने एक वाक्य सांगतो, फार जबाबदारीने बोलतो. एखाद्या वेळेस मंदिरातला दगडातला देव समजला नाही तर चालेल, पण दुसऱ्या बाजूला हृदयातला आत्मा नावाचा परमात्मा समजला पाहिजे. आपण सकाळ सकाळ स्नान झालं की मंदिरात जातो की नाही? मंदिरात जातो ना, कसं करता? देव झोपलाय का उठलाय ते पाहण्याकरता. कसं करता जातो? दर्शनाला. पण देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण देवाकडे किती तास पाहतो? मिनिट, सेकंद. माझा अनुभव सेकंद. मी मंदिरात गेलो ना 4 ते 5 सेकंद देवाच्या चेहऱ्याकडे पाहतो. 5व्या-6व्या सेकंदाला खाली बघतो. 6व्या-7व्या सेकंदाला पाया पडतो. 7व्या-8व्या सेकंदाला उभा राहतो. 9व्या-10व्या सेकंदाला हात जोडतो. आणि 11व्या सेकंदाला मी मंदिरात चुकी करतो. मी म्हणजे पाया पडून उभे राहिलो, हात जोडले की देवाकडे पाहताना आपण डोळे काय करतो? बंद करतो. कोणाला पाहिला आलो होतो? देवाला. बरं, देवाला पाहून डोळे काय केले? बंद. वाय? का? अरे देवालाच पाहिला आलो, देवालाच पाहून डोळे बंद केले का? इथं सेन्स आहे. इथं त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी सर्वाघटी राम. तो इथला देव सांगतो, चामाचे डोळे दाविते, चामाचे, चर्माचे, चामड्याचे. या चामड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. या चामड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. त्या चामड्याचे डोळे बंद कर आणि तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिलंय ना, त्या ज्ञानाचे डोळे उघड. तुला कळेल तुझ्या हृदयात परमात्मा म्हणून मी किती सुंदर. त्याचं नाव आहे फिलॉसॉफिकली नॉलेज ऑफ द सेल्फ, म्हणजे आत्मज्ञान. म्हणजे मी कोण आहे याची भावना येत आहे. एक मांडुक्य उपनिषदाचं एक सूत्र सांगतो कथा स्वरूपाचं आणि थांबतो. आपल्या सगळ्यांना माहिती असेल नसेल, ती जी भूमिका आपल्या प्रत्येकाच्या दर्शनात. तुमचे माझे जे श्रीगुरू असतात ते श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ असतात. ते श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ श्रीगुरू तुम्हाला मला प्रत्येकाला ज्ञान देत असतात. पण ते ज्ञान घ्यायला जाताना आपल्याला 3 पायऱ्या चढाव्या लागतात. गीता त्या 3ही पायऱ्या सांगतात. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. तद्विद्धि, तद म्हणजे त्यांच्या विधी म्हणजे जवळ. त्या श्रीगुरूंच्या जवळ जा. जवळ जाऊन काय करा? प्रणिपातेन नमस्कार करा. आपल्यापेक्षा ज्येष्ठाचा ज्येष्ठाचार, शिष्टाचा शिष्टाचार सांभाळून जर आपण नमस्कार केला तर आपल्या 4 गोष्टी वाढतात. अभिवादनशीलस्य वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुष्य, विद्या, यश आणि बल. या 4 गोष्टी वाढवायच्या असतील तर प्रणिपातेन, त्यानंतर परिसेवया, त्यांची सेवा करा. आणि मग परिप्रश्नेन, त्यांना प्रश्न विचारा आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाचं शंकेचं समाधान करतात. ते श्रीगुरू असतात. पण ते ज्ञान देतात ना. तुमचे माझे गुरु आपल्याशी बोलतात. गुरु आपल्याशी बोलतात ना, तेव्हा बोलण्याकरता तोंडात जीभ लागते. रसना, जिव्हा, जीभ. थोडं शब्द कडवट वाटतील पण अर्थ तुम्हाला आनंद देणारा ठरेल. तुमच्या माझ्या श्रीगुरूंच्या तोंडात जे जीभ असते ना, ती कधीच जीभ नसते. तुमच्या माझ्या गुरुजींच्या तोंडातली जीभ हे कामशास्त्रातलं लिंग आहे. तुमच्या माझ्या श्रीगुरूच्या तोंडातली जिव्हा हे कामशास्त्रातलं लिंग आहे. त्या जीभरूपी लिंगातून जे ब्रह्मज्ञानाच्या शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात, ते ब्रह्मज्ञानाच्या शब्दरूपी शुक्राणू शिष्याच्या कानाच्या योनीतून हृदयाच्या गर्भाशयात गेले की तिथे प्रगट होतो. त्याला आत्माराम म्हणतात. त्याचं वैशिष्ट्य बरं, तो येते आपल्याकडे प्रमाण आहे की नाही? मेंदू बंदे, खांदा केला, खारा केला, हृदय बंद आहे का? बरं आहे, ठीक आहे ना. आपण संध्याकाळी सोमवार सोडू. हृदय बंद केला, हात विठ्ठल कोंडीला, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. पिता हृदयामध्ये त्या परमात्म्याची जागा आहे. आणि त्या हृदयामध्ये
विष्णू शिवाविषयी शिव विष्णूविषयी काय भूमिका घेतात. एक एकाचे हृदय गोडे साखर याच्या ठाई अशा पवित्र पावन महापर्व कालावर आपण सगळेजण भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न करवित आहात. चारही चरणाला तुम्ही आम्ही सगळ्यांनी संस्पर्श करायचा प्रयत्न केला. वेळ सगळ्यांचे संपले. तशी भूमिका आहे आपली प्रत्येकाची संपली. जाताना एकच सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या वडिलांच्या पुण्याने कोट्यवधी चेष्टेत कमवले अखंड वडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकवण्याचा प्रयत्न करा. ज्या मातेश तुमची माझी प्रत्येकाचं ज्ञानोबराय धर्मनिष्ठा शिकवतात, ज्ञानोबराय भक्तिनिष्ठा शिकवतात, ज्ञानोबराय राष्ट्रनिष्ठा शिकवतात. पायी काटा नेहटे काय ज्ञानोबरांची भाषा आहे. पायामध्ये जर काटा मोडला ना, पायामध्ये जर काटा मोडला तर मेंदूला झिंझिण्या येतात. पायात काटा मोडला तर मेंदूला मुंग्या येतात. जम्मू काश्मीरला जवान शहीद झाला तर ईडच्या लोकांना धक्का बसला पाहिजे. याला देशाचं एकत्रीकरण म्हणतात. भलेही तो जवान माझ्या गावाचा नाही, माझ्या समाजाचा नाही, माझ्या तालुक्याचा नाही, माझ्या जिल्ह्याचा नाही, माझ्या राज्याचा नाही, पण जिला मी भारत माता म्हणतो त्याच भारत माते करता तो रक्ताच्या थरड्यात शहीद झालाय म्हणून तो माझा कोणीतरी लागतो. तो विचार तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या लक्षात जर येत असेल तर उद्याचं विश्व राष्ट्राच्या प्रति प्रेरित करावं लागेल. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कच्छपासून तो कोलकात्यापर्यंत 140 कोटी लोकांचा देश आहे आणि या देशाचं वैशिष्ट्य वारकरी संप्रदाय टिकवतो. ऐका, हात दुखला तर हाताचा आराम करता येतो, पाय दुखले पायाचा आराम करता येतो, डोकं दुखलं डोक्याचा आराम करता येतो, हृदय दुखलं हात दुखले तर हाताचा आराम करतो, तो पाय दुखले पायाचा, हृदयाचा आराम करायचा. हृदयाने आराम करणं म्हणजे शरीराची राख होणं. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या शरीराने आराम केला तर चालेल. हृदयाने आराम करू नये. हृदयाने आराम केला तर शरीराची राख होईल. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळ्या भारताने आराम केला तर चालेल. या वारकरी संप्रदायाने आराम करायला नको, कारण वारकरी संप्रदाय हृदय, वारकरी संप्रदाय या देशाचं हृदय. हृदय काय करतं? काय करतं हृदय? धक धक आपलं काय करतं हृदय? ब्लड सर्क्युलेशन. ॲनाटॉमिलॉजीमध्ये ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. हृदयाचं काम काय आहे? रक्ताभिसरण करणे. हृदय संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवतं. ऐका माझं, हृदय संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवतो. तसा वारकरी संप्रदाय संपूर्ण संप्रदायातल्या लोकांना शुद्ध विचाराचे कीर्तनकार पुरवायचं काम करतात. हृदय जसं शुद्ध रक्त पुरवतं ना, तसा हा संप्रदाय शुद्ध विचाराचे लोक पुरवतं. आता हृदयाने किती शुद्ध रक्त पुरवलं तरी बरेच ब्लड कॅन्सर व्हायला सापडतात. हृदयाने किती चांगलं रक्त पुरवायचं ठरवलं तरी ब्लड कॅन्सर सापडण्याची शक्यता आहे. वारकरी संप्रदायाने किती चांगले लोक समाजापुढे आणायचे ठरवले तरी दरवर्षी 1-2 चुकीचे लोक अपघाताने पुढे येण्याची शक्यता आहे. किती ठरवलं, कारण संत समजायला संतच लागतात व संत थोडे लागतो. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद. काय करू भाऊ, वाटे तळमळ आंधळे सकड धर. काय परिस्थिती आहे समाजाची. लोक आंधळे झाले, म्हणून आंधळे झाले. तर कधीतरी डोळ्याने पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तर मिळतील. भगवान सिद्धेश्वराच्या पवित्र पावन दरबारामध्ये वैकुंठवासी आदरणीय श्रोत्र भक्ती पोपटराव धोंडीबा देशमुख यांच्या चिरकाळ स्मृतिगंधांना आध्यात्मिक चैतन्याचा उजाळा देत असताना त्यांचे चिरंजीव आदरणीय श्रोत्र भक्तीपरायण मनोहर पोपटराव अर्थात बंडू भैया, त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे चिरंजीव आदरणीय सुनील बाप्पा पोपटराव देशमुख, त्यांचे नातू निखिल मनोहर देशमुख जे MBA आणि व्यावसायिक खूप चांगल्या पद्धतीने व्यवसायामध्ये प्रवृत्त आहे. दुसरे त्यांच्या नातू आदरणीय श्रीयुत सौरभ सुनील देशमुख जे सिव्हिल इंजिनियर आहे. या संपूर्ण कुटुंबाने आजचं यजमानपद घेतलं आणि आदरणीय श्रीयुत भक्तिपरायण परमपूज्य आम्हा सर्वांचं मी सुरुवातीलाही सांगितलं की ज्ञानेश्वरजी महाराज पूज्य महाराजांचं आणि माझं पण तच आहे. एक एकाचे हृदय, त्यांचं नाव माझं नाव एकच आहे. बरं, तेही जळगावकर आहे, मीही जळगावकर आहे. जरी तुमच्या नजरेत आम्ही दोन्ही जळगावकर असलो तरी ज्ञानेश्वर आहोत हे विसरू नका. म्हणून श्री महाराजांचा ज्या ज्यावेळी आदेश होतो त्या त्यावेळी नाकारता येत नाही. नाहीतर मी तर आता आश्रम महाराजांना माहितीच आहे, मी बाहेर लांबच्या प्रवासाला 99% जातच नाही. आता मी आपलं माझ्या जिल्ह्याच्या क्षेत्राच्या बाहेर निघायचंच नाही असं जवळपास ठरवून घेतलेलं आहे. आणि पूज्य महाराजांचा आदेश आला की माऊली कीर्तन, बरं नाही म्हणायची सोय नाही, नाही म्हणायची सोयच नसते ना तिथं. असे काही ठराविक असतात. मी महाराजांनाही सांगितलं, ते म्हटलं कसं काय इतक्या लांब घेतलं. तेव्हाही महाराजांना सांगितलं फोनच असा होता की तिथं नाही म्हणायची सोय नव्हती म्हटलं.
कधी कधी असं होऊन जातं, बहिणीला उत्तर देता येतं, आईला उत्तर देता येतं, नंदेला उत्तर देता येत नाही, सासूला उत्तर देता येत नाही. आणि परमार्थामध्ये ही वयोवृद्ध लोक आमच्या सासूच्या रूपात आहेत, म्हणून आमचा परमार्थ सुदृढ आहे. यांनी जर आमच्यावर आईसारखं प्रेम केलं ना, तर आईच्या प्रेमात जशी मुलगी वाहत जाते आणि चुकीचं वळण लागण्याची शक्यता असते, तसं यांनी जर आमच्यावर मुलासारखं प्रेम केलं तर आम्ही चुकीच्या मार्गाने गावठी गाणे म्हणायला लागून जाऊन वाहत जाण्याची शक्यता आहे. यांनी काष्ट सासूसारख्या काही नियम लावून दिलेले आहे. काही काही सासूंचा स्वभाव राहतो, त्या बोलत नाही, त्यांचं करत राहतात. मग त्या जसं करतात तसं सुनेला करावंच लागतं. तिला सांगायची गरज नाही पडत की तू अशी वागली पाहिजे. ती अंदाज काढते, सासू 4ला उठते, आपल्याला उठावंच लागेल. तसं आमचं होऊन जातं. जसे पूर्वासुरी वागतात तसं आम्हाला वागावं लागतं. म्हणजे खेदाने सांगेल की महाराज जी आपली जी बॅच आहे वारकरी संप्रदायातले, ही वारकरी संप्रदायातली शेवटची बॅच आहे जी सकाळी उठल्यानंतर संध्या करते. आता आमची जी बॅच आहे आम्हाला शक्यच नाही. 4 वाजता प्रवासात निघाला कधी संध्या करेल? कीर्तनाला जाता जाता संध्या होते, की नाही? त्यामुळे संध्या शब्दच आमच्या डायरीतून जवळपास निघून गेला. मी अनुभव सांगतोय माझा. नाहीच ना, ही शेवटची बॅच असेल की लोक वारकरी संप्रदायाचा नेम करतात, वारकरी संप्रदायाची संध्या करतात, सकाळ संध्याकाळची पूजा होते. नाही होत आमच्यासारख्याला. आणि म्हणून या प्रक्रियेतून आपण खरं म्हणजे पूज्य महाराजांचा आदेश आणि त्यांच्या आज्ञेतून तुमच्या सगळ्यांचा खऱ्या अर्थाने दर्शनाचा सुवर्ण प्राप्त झाला. गणेश महाराज, प्रदीप महाराज आदीकडून पूज्य सर्वच महाराज मंडळी मल ज्ञानवंशाच्या परंपरा आहेत, तशा मलवंशाच्या परंपरा ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत. ज्यांचा नाद ब्रह्माचा आविष्कार गुरु शिष्याची जोडीच आहे, पूज्य आश्रमजी महाराज आणि सगळेच पूज्य महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. सगळ्यांना सर्वकाळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. शेवटची सूचना होईल तोपर्यंत कोणी जागा सोडणार नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जर कोणी जागा सोडली तर मग मी काय करू, गाव तुमचंच आहे. पण निर्णय पण तुम्हीच घ्यायचा आहे. सगळ्यांनी हात जोडायचे. मी एक श्लोक म्हणेल, आपण मागे म्हणायचं. हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवेत, मम दीक्षा हिंदू रक्षा मंत्र समानता. भारत माता की जय. श्लोकाचा सरळ अर्थ आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची माझी आई एकच आहे, तिचं नाव भारत माता. हिचं वर्णन तुम्ही शाळेत शिकलेल्या सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. रामाचा, कृष्णाचा, पांडुरंगाचा रंग श्याम आहे म्हणून त्यांचा नाश होत नाही. जगातल्या प्रत्येक देशाचा नाश होईल पण या भारत मातेचा रंग श्याम आहे, हिचा नाश होणार नाही. आपली एकच दीक्षा, आपल्या गावाची रक्षा, आपला एकच मंत्र. तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने वागले पाहिजे, हा वारकरी संप्रदायाचा समज. भगवान परमात्म्याला प्रार्थना करा. पंढरीच्या राया प्रभू दीनानाथा आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राय रखुमाबाई सत्यभामा माता आज्ञा द्यावी आता येतो. नमस्कार माझा गरुड हनुमंता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राय रखुमाबाई सत्यभामा माता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे तुमच्या चरणावरे माता, नामा म्हणे तुमच्या चरणावरे नामा
तुमच्या चरणावरी म्हणे तुमच्या चरणावरी माता नामा म्हणे तुमच्या चरणावरी नामा म्हणे तुमच्या चरणावरी नामा म्हणे तुमच्या चरणावरी नामा म्हणे तुमच्या चरणावरी नामा म्हणे तुमच्या